छत्रपति संभाजीनगर में मीडिया से बातचीत के दौरान कांग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सबकाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा पर सवाल उठाते हुए कहा कि स्पष्ट बहुमत होने के बावजूद उप मुख्यमंत्री पद के शपथ लेने की इतनी जल्दबाजी समझ से परे है। उन्होंने कहा कि उप मुख्यमंत्री के निधन को अभी 4 दिन भी पूरे नहीं हुए हैं और ऐसे समय में परंपरा व संवेदनशीलता का पालन होना चाहिए था। आगे सबकाल ने कहा कि महायुति सत्ता के लिए बनी है, विचारधारा के लिए नहीं, और इस दुखद घटना के तुरंत बाद राजनीतिक चर्चाएं होना महाराष्ट्र के लिए दुर्भाग्यपूर्ण है। सुनिए हर्षवर्धन सबकाल का महायुति सत्ता को लेकर तीखा बयान। जी, देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये जी महायुती महाराष्ट्रात काम करते ती सत्तेसाठी एकत्रित आलेली एकंदरीत त्यांचा अलायन्स आहे, त्यांची युती आहे हे आम्ही म्हणत आलेलो आहे। त्यांना विचारांशी कुठल्याही प्रकारचं घेणं देणं नाही, ते केवळ सत्ता आणि सत्तेसाठी एकत्रित आलेले हा आमचा त्यांच्यावर असणारा जुना आणि मूलभूत स्वरूपाचा जो आरोप होता तो आरोप आपल्याच ठिकाणी आहे। इथं पर एक महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांच्या घटक पक्षाचे एक नेते यांचा मृत्यू झाला। मृत्यू होऊन आज 4 दिवस देखील पूर्ण झालेले नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी काय करावं काय नाही करू हा त्यांचा लोकशाहीमध्ये संविधानाने दिलेला त्यांचा एक अधिकार आहे। मात्र काही संकेत असतात, काही नियम असतात, काही सभ्यता असते, काही संस्कृती असते, ती पाळल्या जावी अशा प्रकारची एक माफक अपेक्षा आम्ही विरोधक जरी असलो तरी हे असणं अत्यंत स्वाभाविक आहे। मुळात या सरकारजवळ 500 बहुमत आहे। त्यांना नुसतं साधं बहुमत नव्हे तर 2/3 नव्हे तर त्याच्या पलीकडे जवळपास 240 आमदार हे त्यांच्याजवळ असताना अशा प्रकारची घाईघसट करण्याचं कारण हे अनाकलनीय आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर शरद पवारांना या गोष्टीची कोणतीही माहिती नाही की ते स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन खंत व्यक्त केली। त्यांनी ते लोकनेते आहेत आणि त्यांनी जी भावना व्यक्त केली आहे ती भावना व्यक्त झाल्यानंतर महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस हा विचारात आहे की नेमकं असं काय चाललंय। शरद पवार असे म्हणले की 12 तारखेला जायचे राष्ट्रवादी एकत्र येणार दोन्ही। अशा प्रकारची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती असं देखील त्यांनी सांगितलं होतं। महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये काही ठिकाणी दोन्ही पक्ष एकत्र येऊन लढले देखील होते आणि त्यांची अंतर्गत जी बाब आहे त्यांनी केलेले जे भाष्य आहे ते बरोबर असेल आणि त्या अनुषंगानं त्यांच्या 2 पक्षांचा हा मुळात विषय आहे आणि त्याशिवाय जे दोन्ही भाग जे राष्ट्रवादीचे आहेत त्यांनी त्या विषयाच्या अनुषंगानं चर्चा करणं आवश्यक होतं असं मला वाटतं। दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावरून एक व्हिडिओ समोर आलाय, मात्र तटकरेंनी जो आहे तो व्हिडिओ खोडून काढला। आता व्हिडिओ खोडून काढणं न काढणं हा जो चालत असणारा जो भाग आहे हा याच्यावर मी भाष्य करणं योग्य नाही। मात्र मुळात पुन्हा एका फार मोठ्या महाराष्ट्र हादरून टाकणाऱ्या दुर्घटनेला 4 दिवसही होत नाही तर अशा प्रकारची संपूर्ण चर्चा येणं हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे।